आम्ही हॉलवर पोचलो आणि एवढा जोरात पाऊस पडायला लागला. पाऊस म्हणजे गाराच पडत होते. त्याचा व्हिडिओ यूट्यूबला येणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही थोडी चहा घेतली आणि या लोकांनी वडापाव वगैरे खाल्ला. बाहेर गेल्यानंतर बघितलं ना तर असं वाटतच नव्हतं पाऊस पडून गेला. एवढं सुंदर असं वातावरण आणि थंड वाटत होतं. मग इथे आम्ही पण सगळे रेडी झालो होतो आणि मग ही माझी मेहंदी आणि ही नेल्स असं मी दाखवत होती. त्याच्यानंतर मग इकडे तिची एंगेजमेंटची रसम होत होती आणि फायनली आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होती, जी एंगेजमेंट झाली त्याच्यानंतर आहे ना माझी एक फ्रेंड आहे तिच्याकडे आम्ही गेलो होतो. तिचा बेबी होता, तिथेच राहिलो होतो आम्ही रात्री. मग सकाळी आम्ही तिकडून निघालो. त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं होतं हॉलवरती. तर इकडे मी आणि रच्चू आम्ही दोघी तयारी वगैरे करूनच निघालो होतो त्यांच्या इथून. आणि मग हॉलवर पोचलो तर आमची नवरी पण रेडी झालेली आणि वाट बघत होती की कधी मंडपात जाणार आणि कधी तिचं लग्न होतं. एक्साइटमेंट खूप जास्त होती तिची. त्याच्यानंतर मग फायनली तिचं लग्न पण झालं आणि खूप मस्त असा मोमेंट होता, इमोशनल मोमेंट होता. खूप छान वाटत होतं तिच्यासाठी. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच शुभेच्छा. त्याच्यानंतर मग आम्ही थोडाफार फोटोज वगैरे पण क्लिक केले होते आणि हे सगळे रुखवातीचे वगैरे पण मी थोडेफार व्हिडिओ केले होते. त्याच्यानंतर मग आम्ही यायला निघालो आणि येताना ना खरंच खूप थकलो होतो. त्याच्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं. थोडंफार असं शूट केलं होतं आणि मी आणि प्रणाली आम्ही दोघीच आलो होतो येताना. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.